नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि लक्षात घ्या की जसं की 10वी 12वी त्यामध्ये जसं की सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील काही शॉर्ट टर्म असे कोर्स आहेत ते आपण आज पाहणार आहोत. त्यामध्ये जसं की शासकीय, निमशासकीय आणि यामध्ये जसं की हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर अशा ठिकाणी आपलं तुम्ही करिअर घडू शकता. तर लक्षात घ्या की आरोग्य क्षेत्रातील जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर कोणकोणते जे काही कोर्स आहेत तर ते आपण आज पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर कोर्सेस बघूया. त्यामध्ये जसं की रेडिओलॉजी डिप्लोमा आहे. यामध्ये जसं की एक्सरे टेक्निशियन, CT स्कॅन, MRI टेक्निशियन, त्यानंतर DXIT, त्याचबरोबर जसं की पॅथॉलॉजी डिप्लोमामध्ये कोर्सेस आहेत MLT, त्यानंतर DMLT, ॲडव्हान्स DMLT, त्यानंतर अदर कोर्सेससुद्धा आहेत. त्यामध्ये डिप्लोमा किंवा पदव्युत्तर कोर्स आहेत. त्यामध्ये जसं की OT टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन OT, त्याचबरोबर डायलिसिस टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन डायलिसिस टेक्नॉलॉजी, त्यानंतर डिप्लोमा इन जसं की ECG टेक्नॉलॉजी, त्यानंतर डिप्लोमा इन EEG अँड EMG टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर जसं की नर्सिंग असिस्टंट, डिप्लोमा इन ऑटो इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी, त्यानंतर डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन टेक्निशियन, त्यानंतर जसं की सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर, त्यानंतर ऑप्टोमेट्री टेक्नॉलॉजी. त्यानंतर पदवीधर जे काही कोर्स आहेत त्यावरती एक नजर टाकूया. याच्यामध्ये BOC जसं की मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर जसं की BOC मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर BOC OT टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर BOC डायलिसिस टेक्नॉलॉजी आहे. त्यानंतर पदव्युत्तर कोर्स कोणकोणते आहेत त्यावरती एक नजर टाकूया. यामध्ये आहे PGDMLT आहे. त्यानंतर PG रेडिओलॉजी आहे. त्यानंतर MOC पॅथॉलॉजी आहे. त्यानंतर MOC रेडिओलॉजी आहे. तर मित्रांनो, जसं की अशा प्रकारचे काही कोर्स आहेत की जे तुम्ही कोर्स केल्यानंतर तुम्हाला चांगल्या ठिकाणी जे काही करिअर घडवण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते किंवा चांगल्या प्रकारचं ज्ञान या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. तर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि त्याचबरोबर तुम्हाला यापैकी कोणता कोर्स करायला आवडेल हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा. तर पुन्हा भेटू अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.